जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 169। वार आहे गुरुवार व तारीख 18 जून 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाला आपण सुरुवात करू। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करू। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल
तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान या 6व्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आता आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करण्यास सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 10 या अंकानंतर महावाक्य उपदेश भला या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथींचा तो विचारची केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीनची होय. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांचे आपण वस्तूच आहे. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान जालिया फिटे भ्रांती बंधनाची. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अति सूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आपणासी ओळखो जाता, अंगी बाणी सर्वज्ञता. तेने एक देशी वार्ता निशेष उडे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11 या अंकाने तत्वम असी या महावाक्याचा उपदेश या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. तत्वम असी या महावाक्याचा उपदेश चांगला खरा, पण त्या महावाक्याचा जप करावयास कोठे सांगितला नाही. साधकाने त्या वाक्याचा विचारच करावयास पाहिजे. महावाक्य हे सर्व उपदेशाचे सार आहे, पण त्याचा विचार ग्रहण करावयास पाहिजे. त्याच्या नुसत्या जपाने भ्रांतीचा अंधकार दूर होणार नाही. महावाक्याचा अर्थ घेत गेले तर खरोखर साधक ब्रह्म बनेल, पण त्याचा जप करीत बसले तर फुकट श्रम मात्र होतील. महावाक्याचे विवरण करणे हे शुद्ध ज्ञानाचे मुख्य लक्षण होय. त्याचा म्हणजे महावाक्याचा शुद्ध लक्षांश पाहिला
तर आपण वस्तूच ब्रह्मरूप तर आपण ब्रह्मरूपच आहोत. जे आरंभी व शेवटी स्वयंभू स्वरूप आहे तेच आपण आहोत. अशा प्रकारे ज्या योगे आपलाच आपल्याला लाभ होतो ते ज्ञान अत्यंत दुर्लभ होय. स्वरूपाच्या लाभापेक्षा ज्ञान दुसरे कोणते? अनादि स्वयंसिद्ध वस्तूच आपण आहोत हा लाभ परम दुर्लभ होय. जेथून हा सर्व विश्वाकार उत्पन्न होतो व जेथे त्याचा लय होतो ते ज्ञान स्वरूप झाल्यावर बंधनाची म्हणजे मी जीव मज बंधन भ्रांती नाहीशी होते. हे वाक्य पुन्हा वाचतोय तेव्हा आपण सर्वांनी लक्ष द्या. जेथून हा सर्व विश्वाकार उत्पन्न होतो व जेथे त्याचा लय होतो ते ज्ञान झाल्यावर म्हणजे ते स्वरूप ज्ञान झाल्यावर बंधनाची कोणत्या बंधनाची तर मी जीव या बंधनाची भ्रांती नाहीशी होते आणि मग तेथे सर्व मतमतांतरे दुबळी पडतात. अतिसूक्ष्म विचाराने पाहिले असता सर्वत्र ऐक्य रूपच दिसते. या चराचराचे मूळ असे जे शुद्ध व निर्मळ स्वरूप ब्रह्म विमल ब्रह्म त्यालाच वेदांत मताप्रमाणे केवळ शुद्ध ज्ञान म्हणतात. अशा त्या आपल्या मूळच्या स्थानाचा शोध केला असता अज्ञान आपोआपच नाहीसे होते. यालाच स्वस्वरूपाच्या लाभालाच मोक्षदायक ब्रह्मज्ञान म्हणतात. आपली आपणास पूर्ण ओळख झाली की सर्वज्ञता म्हणजे सर्व ब्रह्ममय असून ते ब्रह्म मीच आहे हे ज्ञान अंगात बिंबते. त्यामुळे एकदेशी म्हणजे आकुंचितपणाच्या सर्व गोष्टी समूळ नाहीशा होतात. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. या समासात समर्थ श्री रामदास स्वामी आपणास शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे अगदी स्पष्ट करून समजावून सांगत आहे. तेव्हा श्रोत्यांनी हा समास लक्षपूर्वक ऐकावा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना चैतन्य आत्मन या चॅनलचा पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.